नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपल्याकडे वेगवेगळ्या सीझनमध्ये जे भाज्या व्हेजिटेबल मिळतात त्यापासून मी नेहमीच किंवा आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवले पाहिजे। तर आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्न म्हणजे गोड मधुमक्यांपासून हे जे कटलेट बनवणार आहे त्याला एक चांगला ट्विस्ट देणार आहे, तो म्हणजे चीजचा। त्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी, साधारण पावशरच्या आसपास किंवा दीड पावशर, साधारण 400 ग्रॅमपर्यंत मक्के घेतले आहे, बटाटे घेतले आहे, लाल मिर्च पावडर, गरम मसाला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, पोहे, चीज आणि चाट मसाला, हे सगळे पदार्थ आपण यात वेगवेगळ्या प्रमाणात वापरणार आहोत। ते मी तुम्हाला सांगते। आता सर्वप्रथम आपण हे जे मक्के घेतले आहे ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ। खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच असं वाटण करून घ्यायचं आहे। बारीक केलं तर ती चिकट होतील, आपल्याला क्रंच पाहिजे। चिकट केल्यावर मग ते मध्ये क्रंच होणार नाही। हे बघा, असं जाडसर मी दळून घेतलं आहे। एखादा मिनिट आपण फिरवलं की हे असं जाडसर बनतं। हे बघा, याप्रमाणे मी सगळं असं दळून घेतलं आहे। त्याचबरोबर आपण पोहे पण बारीक करून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात। पण मला हे असे पोहे 2 वेळा बारीक करावे लागले, कारण एवढे याच्यासाठी खूप कमी झाले होते। मग मी 2 वेळा असे बारीक करून टाकले। त्यात आपण सगळं मिक्स करून घेऊ एकत्र। त्याचबरोबर आता याच्यात आपण जे बटाटे टाकले आहे ते स्मॅश करून घेऊ। हे बघा, उकळून घेतलेले बटाटे आहेत ते आता स्मॅश करून घेतले। मी साधारण 4 छोटे बटाटे घेतले आहेत। ह्या एकदम अशा प्रमाणात जर बनवलं तर खूप मस्त असे क्रंची असे टिक्की बनवून तयार होतात। हे बघा, असे बटाटा टाकून आपण घेतलं तर खूप क्रंची असे, आणि कोणताही चाटचा पदार्थ असो किंवा स्नॅक असो त्यात बटाटा तो जातोच। हे बघा, आता याच्यात आपल्याला बटाटा आपण आता हे छान मिक्स करून घेऊ। मी चमच्यानेच मिक्स करून घेते आहे। हे बघा, असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत 4 चमचे कॉर्नफ्लोअर। हे पण बाइंडिंगसाठी आपण टाकणार आहोत। जसे आपण पोहे टाकले त्याचप्रमाणे आपण हे पण बाइंडिंगसाठी टाकतो। त्याचबरोबर आता मी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, एकदम एका मिरचीचे 4 तुकडे करायचे, मग त्या बारीक करायच्या। त्याचबरोबर 2 चमचे लाल मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 2 चमचे मीठ। हे बघा, आता हे सगळं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। मी आता सुरुवातीला चमच्याने करते, नंतर चमचा काढून हे बघा असं छान एकजीव करून घेते। पण मला असं वाटतं की ह्या चमच्यापेक्षा हाताने चांगलं होईल। हे बघा, मी चमचा काढून घेते आणि हाताने करते आता, कारण चमच्याने एवढं छान एकजीव होत नव्हतं। हे बघा, असं छान आपण परत मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलं आहे। थोडं पातळ होतं ते। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे, थोडीशी घट्ट, म्हणजे जसं जवळपास आपण पोळीचं नरम पीठ भिजवतं तसं। कारण याच्या आपल्याला टिक्की बनवायची आणि त्या तळायच्या आहेत, त्या विरघळू नये म्हणून असं बनवायचं। तर हे बघा, आता आपण टिक्की बनवून घेऊ। हे बघा, असा एक गोळा घ्यायचा, त्या गोळ्याला असं मध्यभागी खोल करून घ्यायचं, म्हणजे आपण कशात पण सारण भरतो तसंच आपल्याला आता चीज भरायचं। मी साधारण अर्धा चमचा चीज भरणार आहे याच्यामध्ये। हे बघा, असं अर्धा चमचा चीज भरून घ्यायचं, मग त्याला छान असं शेप देऊन घ्यायचा। हे बघा, सगळ्या बाजूने एकसारखं ठेवायचं, मध्ये जाड ठेवायचं नाही। मध्ये जर जाड ठेवलं तर ते बाजूने जळेल आणि मध्ये तळणार नाही। हे बघा, याप्रमाणे मी अशा सगळ्या चीज भरून टिक्की बनवून घेतल्या आहे। आता आपण छानपैकी तळून घेऊ। मी मीडियम आचेवरती तेल गरम करून घेतलं आहे। हे बघा, मी एका वेळेस 3 अशा टिक्की तळून घेते। सुरुवातीला आपण टिक्की साधारण 1 ते 2 मिनटं छान तळू द्यायच्या, पटापट उलटायच्या नाही। हे बघा, अशा छान तळल्या की मग उलटून घ्यायच्या। हे बघा, आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहे। हे बघा, छान रंग आला आहे। हे बघा, छान रंग आला आहे आणि तेल पण यात अजिबातच जास्त आलेलं नाही आहे। हे बघा, आपलं तेल तसलं तसं दिसतंय। आता आपण ह्या पेपर टाकलेल्या याच्यामध्ये
पेपर टाकलेल्या भांड्यात टाकून घेऊया. हे बघा, याप्रमाणे मी आता सगळ्या टिक्की तळून घेते. अशा छान क्रंची आणि क्रिस्पी आपल्या टिक्की बनवून रेडी झाले आहे. क्रंच पण किती सुंदर आहे. हे बघा किती क्रंच सुंदर आला आहे. हे बघा, आपण आता चीजफुल कसा आला आहे आपल्या कटलेटला ते पण बघूया. वाव, मस्त, खूपच सुंदर, अगदी तोंडात पाणी आलं असा चीजफुल आला आहे. अशा प्रकारे आपल्या कुरकुरीत क्रिस्पी आणि चीजी असे स्वीट कॉर्नचे कटलेट बनवून रेडी झाले आहे. तर अशी रेसिपी बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.